अंबरनाथमधील एबीसी केबलच्या मागी गणेशोत्सवात यंदा सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला। बाप्पाला हार, फुलं किंवा नारळ अर्पण न करता शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। भाविकांकडून जमा झालेलं हे शालेय साहित्य अनाथ मुलांच्या शाळेत प्रदान करण्यात आलं। एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून समाजाच्या सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होतंय। एबीसी केबलचं कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी मागी गणेशोत्सव साजरा करण्याची संचालक अनिलदादा गायकवाड यांची इच्छा होती। त्यानुसार यंदा पहिल्यांदाच एबीसी केबलच्या कार्यालयात मागी गणपती बाप्पा विराजमान झाले। बाप्पाच्या आगमनावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। 1.5 दिवस गणपती बाप्पा एबीसी केबलच्या कार्यालयात विराजमान होते। यावेळी अनिलदादा गायकवाड परिवार तसेच संपूर्ण एबीसी केबलच्या परिवाराने भक्तिभावाने बाप्पाची सेवा केली। या गणेश उत्सवात बाप्पाला हार फुलांऐवजी शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य अर्पण केलं। हे साहित्य एबीसी केबल कडून रोटरी क्लबच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या शाळेला प्रदान करण्यात आलं। या उपक्रमामुळे भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम एबीसी केबलच्या मागी गणेशोत्सवात पाहायला मिळाला।